तर भावानं सकाळी सकाळी 50 कपाची ऑर्डर आली ती जात असतील शाळेतनं, आणि त्यामुळे भावाला म्हणलो तर भावाच्या मागे बसलो आणि सणांना पेरे चाललो आम्ही. आणि जाता जाता एक बॅक शॉट घेतलो दोघांचं पण आमच्या, आणि शाळेतून पोहोचलो. शाळेत आल्याला सगळ्या सरांना चहा द्यायला सुरू केला आपण. सगळ्या शिक्षकांना चहा देऊन घेतल्यानंतर जर फॉलोअर पण भेटले आपल्याला. लाईक पण कर, कमेंट पण शेअर पण कर. आणि फॉलोअर्सला भेटून झाल्यानंतर इथं चहा द्यायला शुभमच्या दुकानात आलतो, जो स्वतःच नवीन दुकान घालून बसलाय चपलाचं. भावना तुम्ही बघा खूप मेहनत करलाय भाऊ, सगळं तर लावून घ्यायला चपलं आणि दुकान सजवायला. भावना मी तर खूप आनंदी आहे शुभ्यासाठी. आणि चला आता शुभ्याला चहा पाजून पाठिंबा देऊया. त्यानंतर ना घरची साफसफाई पण करायचे. दिवसभर चहा ऐकून साफसफाई करायला म्हणा गेलो ना तर माझा जीव वर खाली व्हायलाय. पण आता घरात आहे तर करायला तर लागणारच भावनो. आता साफसफाई तर चाललेली, पण त्यात चहाचं पण ऑर्डर आलतो. आता काय करायचं म्हणा गेलं तर इथं सिलेंडरला गॅस जोडलो, टेम्पररी सेटअप केलं सगळं, आणि आता चहा करायला सुरू करायचं. कारण आता बाकीची तर साफसफाई करतील पण चहा असतो कोणाला करायला लागणार ना. त्यामुळे आता एवढा सगळा पसारा भावांच्या आणि बहिणीच्या जेवावरती सोडायचं आणि जायचं आपलं चहा विकायला. आणि इथं दादाला चहा देऊन विचारलो की दादा इथं सोन्याची खांब का ठेवलाय तुम्ही. तर दादा सांगितलं बाबा 9 दिवस दुर्गा माता येऊन आपल्या सगळ्यांचे दुःख आणि कष्ट हरणार आहेत ना, त्यासाठी इथं डेकोरेशन साठी. तर भावांनो दुर्गा माता आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करू दे. भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला.